वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी बाहीची डिझाईन शेअर करणार आहे. कारण बऱ्याचदा बॅगनेक डिझाईन बनवता येते आपल्याला, पण बाही डिझाईन कशी बनवावी ही सुचत नाही. त्याचबरोबर बरेचसे प्रश्न पडलेले असतात की बाही जर डिझाईनची बनवली तर ब्लाऊज छान दिसेल का, साडी छान दिसेल का, साडीला छान लुक येईल का, मला ती सूट होईल का. सो या सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे आजची डिझाईन. सो आजची जी काही बाही डिझाईन आहे ती खरं तर खूप सुंदर आहे आणि यामुळे नक्कीच आपल्या ब्लाऊजला आणि साडीला खूप छान असं लुक येईल. त्याचबरोबर मी तुम्हाला याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग बाही डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे. सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पुन्हा नक्की बघा, जेणेकरून आपला आजचा हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी बाही डिझाईन सहजच बनवता येईल. ठीक आहे. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस. ब्लाऊज पीसला छान असा काट आहे आणि ना लाइनिंग पण आहे, प्रिंटेड पण आहे आणि ज्या काही लाइनिंग आहे त्या मस्त अशा धाग्याने जे आपण वर्क करतो ना त्या टाईपमध्ये आहे. ऍक्च्युली साडीवर पण सेम आहे आणि मॅचिंग इथे अस्तर घेतलेला आहे. तर बघा, खरं तर एक साईडने मोठा काट आहे, एक साईडने छोटा काट आहे. सो मोठा काट आपण आता बाही डिझाईनसाठी यूज करणार आहोत. सगळ्यात आधी 4 पदरी इथे घडी घालून घ्यायची आहे. जे काही तुमचा अस्तर असेल त्याचं. आता जी काही डिझायनर आपण बाही बनवणार आहोत त्याआधी आपण रेग्युलर बाहीची जशी मार्किंग करतो तशी करणार आहोत आणि त्यानंतर मग त्यामध्ये काय चेंजेस करायचे तर हे मी तुम्हाला पुढे सांगेलच. तर आपल्याला दोन्ही पण साईडच्या स्लीव्ज सोबतच इथे कटिंग करायचे आहे. सो त्यामुळे मग अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित तंतोतंत 4 पदरी घडी इथे आपल्याला घालून घ्यायची आहे आणि कपडा अगदी व्यवस्थित सगळ्या साईडने सेट करायचा, म्हणजे दोन्ही पण स्लीव्ज अगदी व्यवस्थित सोबतच आणि एकाच साईड मध्ये कटिंग व्हावे यासाठी. आता बघा, मग सगळ्यात आधी खालच्या साईडला आपल्याला ना एक लाईन सरळ ड्रॉ करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली कटिंग तिरकी वगैरे व्हायला नको, अगदी व्यवस्थित एकसारखी यावी यासाठी. ठीक आहे. आता ही लाईन ड्रॉ केल्यानंतर तुमची जी काही बाही लांबी असेल त्यामध्ये अर्धा इंच किंवा पाऊण इंच मार्जिन ऍड करून मार्किंग करायची आहे. इथे बाही लांबी आहे 9, अर्धा इंच मार्जिन असं मी 9.5 ला मार्किंग करून घेतलेली आहे. सेम 30-9.5 इंचाची मार्किंग आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा करायची आहे आणि खालच्या साईडने नाही का आपल्याला बाहीची जी काही घडी असते त्याची मार्किंग करायची असते. बरोबर त्याच लेवलमध्ये मी इथे घडी घालून घेतलेली आहे आणि बघा इथे पण 9.5 ला मार्किंग करून घेतलं. आता पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे आणि जर का तुमचा अस्तरचा कपडा जास्त असेल तर खालच्या साईडने जी तुम्ही बाहीची घडीची मार्किंग करणार त्याच लेवलमध्ये लाईन ड्रॉ करून घ्यायची, म्हणजे अशा पद्धतीचा बॉक्स तुमचा तयार होईल. त्यानंतर आता इथे कॅप हाईट घ्यायची आहे आपल्याला 3 इंच. तर साईजनुसार कॅप हाईट किती घ्यावी तर याचा चार्ट मी ऑलरेडी टाकलेला आहे, तर चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. आता 1-1 इंचच्या ह्या 2 मार्किंग केल्या बघा, आतल्या साईडनी आणि इथे खालच्या साईडला सुद्धा एक मार्किंग करायची, म्हणजे टोटल अशा आपल्याला 3 मार्किंग इथे करून घ्यायची आहे. त्यानंतर इथून इथे एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि हे 2 पॉइंट इथे जॉईन करून लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं आहे, ही जी काही लाईन आता आपण रिसेंटली जॉईन केलेली आहे तर इथून या पद्धतीने टेप ठेवायचा आणि त्याचं निम्म घ्यायचं. तर 7चं निम्म होतं 3.5, पुन्हा 3.5चं निम्म घ्यायचं आहे तर 2.25 झालं आणि इकडे सुद्धा 2.25 अशा मार्किंग करून घेतल्या. आता या छोट्या पॉईंट पासून अर्धा इंच वरच्या साईडला मार्किंग करायची आणि ह्या पॉईंट पासून अर्धा इंच खालच्या साईडने मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर ह्या पद्धतीने कर्व आपल्याला इथे ड्रॉ करायचा. बघा, बरोबर त्या पॉईंट मधून वरून गेला आणि सेंटर पासून बरोबर खालच्या साईडने ड्रॉ करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने बाहीची अगदी परफेक्ट अशी आपली इथे मार्किंग झालेली आहे. तर रेग्युलर बाहीची आपण इथे मार्किंग करून घेतली. त्यानंतर आता इथे 3 इंचाला वरच्या साईडने मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजे तुम्हाला बाहीचा पफ किती हवा आहे त्यावर ते डिपेंड आहे. इथून बघा 4 इंच मार्किंग होती म्हणजे डिस्टन्स, तर मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे. तर लाईन ड्रॉ करून लगेच बॉक्स ड्रॉ नाही केले तरी सुद्धा चालेल किंवा केलं तरी सुद्धा चालेल. तर मी इथे फक्त वरच्या साईडलाच मार्किंग करते, म्हणजे थोडासा आपल्याला अंदाज येईल की कशा पद्धतीने मार्किंग आपण केली गेली पाहिजे. आणि इथून बघा, मग हा जो काही आपला मेन सेंटर पॉइंट आहे ना तिथे आपल्याला हा कर्व जॉईन करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने. ठीक आहे.
सो बघा मग अशा पद्धतीने आपण बाहीची इथे परफेक्ट मार्किंग केली. लक्षात राहू द्या वरच्या साईडला आपण 3 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आता हे डिपेंड आहे तुम्हाला किती पफ हवा आहे. रेग्युलरली 3 ठीक आहे. जर तुम्हाला थोडा कमी हवा असेल तर 2.5-2 इंच घेऊ शकता. जास्त हवा असेल तर 3.5-4 पर्यंत तुम्ही मार्किंग करू शकता. ठीक आहे. सो बऱ्याचशा कमेंट्स असतात की पफ व्यवस्थित येत नाही, जास्त येत नाही. तर जर तुम्ही अशा पद्धतीने मार्किंग केली तर नक्कीच तुमचा पफ अगदी परफेक्ट असा येईलच. आता ही मार्किंग तर झालेली आहे. सो आता आपण इथे कटिंग करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी खालच्या साईडने जी काही लाईन होती ना तर ती अगदी व्यवस्थित कट करून घेतली. त्यानंतर इथून तिरकी ह्या पद्धतीने आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. म्हणजे जी ड्रॉ केलेली आहे तिथे कटिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा इथून कट केलेला आहे बरोबर वरचा जो काही आपला पफ होता ना तर तो. त्यानंतर बाही आपल्याला दोन्ही पण सोबतच या पद्धतीने ओपन करून हा जो काही कर्व आहे आतल्या साईडचा तर तो कट केलेला आहे. तर लक्षात राहू दे तो पुढचा पार्ट आहे आणि हा मागचा पार्ट आहे. त्यामुळे कटिंग करताना मी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे सेम त्याच पद्धतीने तुम्ही करायचं आहे जेणेकरून तुम्हाला अगदी परफेक्ट अशी मार्किंग आणि कटिंग करता येईल. कारण बऱ्याचदा काय होतं की कटिंग व्यवस्थित येत नाही त्यामुळे मग बाही चुकू शकते. सो बघा मग नंतर ब्लाउज पीसची ह्या पद्धतीने घडी घातलेली आहे उभी. मोठा काठ घेतलेला आहे आपण बाहीसाठी आणि सगळ्या साईडने एक्स्ट्राचं मार्जिन ठेवत आपल्याला इथे ही मेन फॅब्रिकची बाही कटिंग करून घ्यायची आहे. आणि जो काही छोटा काठ आहे तर तो आपण इथे बॅक पार्टसाठी यूज करणार आहोत. ठीक आहे. इकडून पण अगदी व्यवस्थित कटिंग करायचं आहे आणि इकडच्या साईडने सुद्धा कटिंग करून ते व्यवस्थित सेपरेट करून घेतलेलं आहे. सो बघा मग अशा पद्धतीने फायनली आपली इथे बाहीची मार्किंग आणि कटिंग झालेली आहे. सो आता आपण ही कटिंग केलेली बाही स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला ही जी काही बाही आहे ना तर ह्या अगदी व्यवस्थित 2 वेगवेगळ्या साईडला ठेवून घ्यायच्या आहे जेणेकरून दोन्ही पण स्लीव्स एकाच साईडचे होण्याचे चान्सेस राहणार नाही. कारण बऱ्याचदा असं होतं की दोन्ही पण बाही एकाच साईडचे होतात आणि त्यामुळे मग आपल्याला प्रॉब्लेम येतो आणि मग आपलं चुकतं. आपल्याला पूर्ण शिलाई उसवावी लागते आणि अशा वेळेस आपला ब्लाऊज पीस आणि अस्तर खराब होण्याचे चान्सेस असतात. सो त्यामुळे अगदी व्यवस्थित तुम्ही हे 2 वेगवेगळ्या साईडने ठेवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर लगेचच जे काही आपल्या मेन फॅब्रिकची बाही आहे म्हणजे ब्लाऊज पीसची बाही तर ती सुद्धा 2 वेगवेगळ्या साईडने ठेवून घ्यायची आहे. आणि त्यामध्ये बघा ह्या पद्धतीने आपली अस्तरची बाही ठेवून घ्यायची आहे म्हणजे काहीच कन्फ्युजन होत नाही आणि आपली कटिंग स्टिचिंग अगदी व्यवस्थित येतात आणि दोन्ही पण स्लीव्स अगदी परफेक्ट अशा 2 वेगवेगळ्या साईडने होतात. सो ही आपली पहिली स्टेप आहे. ह्या पद्धतीने झाल्यानंतर आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर बघा मग काय करायचं आहे की ही जी काही बाही आहे ना तर जी काही अस्तरची बाही आहे तर ती आपल्याला यावर ह्या पद्धतीने ठेवायची आहे. म्हणजे खालच्या साईडने आपण मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसची बाही सरळ ठेवली. त्यानंतर त्यावर आपण आपली जी काही अस्तरची बाही होती ती ठेवून घेतली आणि सरळ खालच्या साईडने साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाहीचं पण करायचं आहे. ऍक्च्युली ह्या स्टेपने काय होतं की दोन्ही पण साईडच्या स्लीव्स आपल्या सोबतच रेडी होतात एक एक करण्यापेक्षा आणि कन्फ्युजन काहीच राहत नाही. आता टीप मारून झाल्यानंतर खालच्या साईडला जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसची जी काही एक्स्ट्राची बाही आहे तर ती आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर इथे सुद्धा दोन्ही स्लीव्हचं साईड बाय साईड लगेचच सोबत करून घ्यायचं. त्यानंतर ह्या पद्धतीने आपली बाही आपल्याला सरळ करायची आहे आणि खालच्या साईडने द्यायची आहे दाबटीप. सो बघा मग इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरच्या साईडने दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टिप्स आहे तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या साईडच्या बाहीला सुद्धा दाबटीप देऊन घेतली आणि इथे तुमच्या लक्षात येईल की फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता बघा हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो. खरं तर म्हणूनच खालचा पार्ट प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झाल्यानंतर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. त्याचबरोबर जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन सुद्धा इथे पकडायचं आहे जेणेकरून आपल्याला ते कमी पडायला नको. कारण आपण कटिंग करताना हे जोडण्याचं मार्जिन कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं आणि ते जोडून झाल्यावर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते कट करून परफेक्ट मापाची बाही आपल्याला इथे रेडी करून घ्यायची आहे. तर ही सुद्धा आपली अगदी महत्त्वाची स्टेप आहे. आणि लगेचच दुसऱ्या साईडचं बाहीचं सुद्धा जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. आणि इथे तुमच्या लक्षात येईल की आतापर्यंत दोन्ही पण बाहीचे जे काही
स्टेप होत्या तर त्या आपण इथे सोबतच फॉलो केलेल्या आहे आणि फायनली परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित इथपर्यंत दोन्ही पण स्लीव्ज आपल्या रेडी झालेल्या आहेत. आता यानंतर काय करायचं, आपल्याला इथे ना छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या आहे परफेक्ट असा पफ येण्यासाठी. त्याआधी आपल्याला इथे ना मोती लेस सुद्धा यूज करायची आहे. तर खालच्या साईडने आपण आता इथे मोती लेस लावून घेऊयात. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मोती लेस लावताना आपल्याला सिंगल फूट यूज करायचं असतं, कारण जर रेग्युलर फूट यूज करून आपण मोती लावली म्हणजे मोती लेस तर मोती फुटतात आणि मोतीचा जो काही आतला सपोर्ट आहे तर तो बाहेर निघतो आणि सगळी फिनिशिंग बिघडते. सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी व्यवस्थित आठवणीने आपल्याला जे काही सिंगल फूट आहे तर ते यूज करायचं असतं आणि अगदी प्रॉपर असं व्यवस्थित एकसारखं पकडत आपल्याला खरं तर इथेही मोती लेस लावून घ्यायची आहे. सो बघा किती व्यवस्थित एकसारखी खरं तर लागली जात आहे, बघितल्यावरच लक्षात येत आहे. ठीक आहे, आणि दोन्ही साईडने थोडंसं आपण सोडून दिलेलं आहे कारण की तेवढा पार्ट आपला फिटिंगमध्ये इथे जाणार आहे. मग पुन्हा फिटिंग टाकताना आपले मणी सुईमध्ये अटकून सुई तुटू शकते आणि आपले काम वाढू शकतात. सो त्यामुळे मग आधीच दोन्ही साईडने थोडंसं सोडून द्यायचं आहे. आता एक साईडने लावून झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या बाहीला सुद्धा आपण इथे लावून घेऊयात. आणि ना इथे खरं तर अगदी प्रॉपर व्यवस्थित आपण लावलेली आहे, अजिबात मोतीचा सपोर्ट बाहेरच्या साईडने आलेला नाहीये, फक्त मोती मोती म्हणजे मनी मनी बॉर्डरला दिसतंय आणि त्यामुळे तर खरं तर आपल्या ह्या बाहीला अजूनच सुंदर असं लुक येणार आहे. इथे जर तुम्हाला मोती लेस लावायची नसेल तर तुम्ही एखादी लेस सुद्धा यूज करू शकता. ऍक्च्युली ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे, पण मी इथे मोती लेस लावून घेतलेली आहे. आता पुन्हा आपलं जे काही रेग्युलर फूट आहे तर ते लावून घेत आहे. ठीक आहे, अगदी सोपं आहे ते लावायचं, काही अवघड नाहीये. त्यानंतर ह्या पद्धतीने बघा बाहीची घडी घालायची आहे. सेंटरला एक छोटा कट मारलेला आहे. त्यानंतर तुम्हाला माहित आहे कटिंगच्या वेळेस आपण 3 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं, तर 3च्या लेवलमध्ये मी ह्या पद्धतीने इथे मार्किंग करून घेतली. आणि आता आपल्याला सेंटर पासून इथे छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या आहेत. तर इथे 4-5 अशा जेवढ्या प्लेट्स बसतील तेवढ्या बसवायच्या आहेत. फक्त सेंटर पासून जो काही 3 इंचाचा पॉइंट आहे तिथपर्यंतच आपल्याला इथे प्लेट्स टाकायच्या आहे. सो मग अगदी व्यवस्थित पकडायचं आहे बघा आणि ह्या प्लेट्स छोट्या छोट्या सेट करत करत आपण इथे टीप मारून घेऊयात. खरं तर तुमच्या पुढे लक्षात येईलच, मी तुम्हाला जवळूनही दाखवतेच. हे बघा एक साईडने मारून झालेलं आहे. सेम त्याच पद्धतीने आता सेंटर पासून दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला आता एक साईडने 4 प्लेट्स आपण टाकलेल्या आहेत. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा 4च प्लेट्स टाकून घ्यायच्या, म्हणजे लुक दोन्ही साईडनी सेमच यावा यासाठी. तर तिथे सुद्धा सेम तसंच, जिथे 3 इंचाची मार्किंग होती आणि सेंटर पासून 3 इंचाच्या मार्किंग पर्यंत बस तेवढ्याच पार्टमध्ये आपल्याला इथे या प्लेट्स बसवायच्या आहेत. ठीक आहे, सो बघा मग फायनली अगदी छान व्यवस्थित आपण इथे प्लेट्स टाकून घेतल्या. किंचितचं जर काही कमी जास्त असेल तर ते आपण इथे कट करून अगदी व्यवस्थित सेट करून घेऊयात. ठीक आहे, सो बघा मग फायनली इथे खूप छान अशा प्लेट्स टाकून झालेल्या आहेत. सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या बाहीला सुद्धा आपल्याला आता इथे वरती छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत, म्हणजे पफ अगदी व्यवस्थित एकसारखा यावा यासाठी. सो बघा मग खरं तर फायनली आपल्या दोन्ही पण स्लीव्ज इथे रेडी झालेल्या आहेत. खालच्या साईडला छान अशी आपण मोती लेस लावलेली आहे. बघा ब्लाउज पीस पण छान आहे, साडी पण मस्त आहे, मोठा काठ आपण बॉर्डरला घेतलेला आहे. आणि बघा सेंटर पासून इकडच्या आणि तिकडच्या दोन्ही साईडनी 4-4 प्लेट्स आपण इथे व्यवस्थित सेट केलेल्या आहे आणि प्रॉपर असं कटिंग झालेली आहे, प्रॉपर स्टिचिंग झालेली आहे. त्यामुळे पफ सुद्धा खूप सुंदर आलेला आहे. आणि खरं तर ह्या लॉंग पफ बाहीचं खूप ट्रेंड चालू आहे. आतापर्यंत बऱ्याच कस्टमरनी अशी बाही शिवून घेतलेली आहे आणि तुम्हाला या आजूबाजूला बरेच जणी दिसत असतील की ह्याच पद्धतीचे बाही शिवून घेत आहेत, कारण की ह्या बाहीमुळे ब्लाऊज साडी खूप छान असं डिसेंट लुक येते. सो अशा पद्धतीची बाही तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. खरं तर मी तुम्हाला ह्या बाही डिझाईनची संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सविस्तर सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरी तुम्ही कुणी याआधी अशी बाही डिझाईन बनवली नसेल तरी सुद्धा तुम्ही बनवू शकतात. तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी बाही डिझाईन बनवता येईल. एवढ्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे. सो ही बाही लावल्यानंतर ब्लाऊज वगैरे कसा दिसतो तर हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेन. म्हणजेच मी तुमच्यासोबत संपूर्ण ब्लाऊजची कटिंग स्टिचिंगच शेअर करेन, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की ह्या बाहीमुळे ब्लाऊज कसा दिसतो ते. ठीक आहे, सो ही बाही डिझाईन नक्की स्टिच करून बघा, खूप म्हणजे खूप ट्रेंडिंग आहे.
तर बघा मग फायनली आज मी तुम्हाला जे काही शिकवलेलं आहे आय होप सो ते तुम्हाला लक्षात आलेलं असेल. तसंही मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे. जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी. त्याचबरोबर मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सुद्धा सांगितलेलं आहे जेणेकरून जरी बाय चान्स तुम्ही कुणी नवीन शिकत असेल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी ट्रेंडिंग डिझाईन सहज बनवता येईल. ठीक आहे. सो चला मग असं नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.